तेवढा मी गोळा करणार आहे आणि खर्च 1329, 4 महिन्यामध्ये 1329 खर्च करणार आहे. ह्या 4 महिन्यामध्ये आता शेवटचे 2 दिवस राहिले, नक्की कुठला खर्च केलाय, 1329 कुठे केले, काय केले हे आम्हाला कळा की नुसत्या एवढ्या वाढवून ठेवले आहेत. म्हणजे जे विरोधी पक्षनेते म्हणतात मी त्यांचे सहमत आहे की हे जे पैसे नक्की कुठे त्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. जे बॅकलॉग होता आमचा नगरसेवकांचा गेल्या 50-50 लाखाचा, हा 100% 1 करोड रुपये द्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. या सगळ्या गौड बंगाल करत असताना, काम करत असताना काही ठिकाणी प्रशासन फक्त महापालिकेतले जे नगरसेवकांचा निधी असतो अडवण्याचं काम करतं. त्याच्यामुळे तुम्ही 9.28 तुर्बेक शेफणभूमीमध्ये दरवेळेला काही ना काही आयडिया असते. सीएनडी मध्ये वेस्ट प्रोजेक्ट 10 करोड रुपये, वीज निर्मिती 10 करोड रुपये, वीज निर्मिती कोकोनट सेल पासून काहीतरी त्याचे पैसे, हे जे पैसे याचे कामं काहीच होत नाहीत. पण हा जो हेड असतो त्या हेड खाली आपले करोड रुपये लॉक होतात आणि आपल्या लोकांची कामं होत नाही. त्यामुळे ह्या हेड खाली जे पैसे आहेत ते आपण वळते करावे अशी मी विनंती करेन. सगळ्यात मोठा उत्पन्न स्रोत म्हणजे आपला प्रॉपर्टी टॅक्स असतो. प्रॉपर्टी टॅक्स मध्ये खूप मोठा अनागोंद कांदा असं बॉम्ब केली, आमचे अधिकारी बाहेर गेले, पण निष्पन्न काय झालं आम्हाला आज कळलं नाही. किती आता बाहेर आहेत, किती पैसे येणार ह्याचे आम्हाला ताळमेळ आजही आम्हाला गेल्या 10 महिन्यामध्ये आम्हाला कळला नाही. काय झालं तर इकडे जो अधिकारी जे आले, ज्याने चार्ज घेतला, आता कितीतरी लोक येत आहेत, पैसे भरायला तयार आहेत, पण यांच्याकडे बिलं 2-2 बिलं आहेत. कोणाला 10 लाखाचं पेनल्टीचं आहे, कोणाला 5 लाखाचं पेनल्टीचं, एकाच माणसाला. नक्की तो म्हणजे कॉम्प्युटर कुठला आहे, ते नेटवर्क काय आहे आम्हाला कळलं नाही. तर त्याच्यावर जर एक अभयदान योजना काढली आपण प्रॉपर्टी टॅक्सला तर चांगल्या प्रकारे पैसे आपल्याला मिळतील अशी आपल्याला विनंती आहे. मापनमध्ये दुसरं उत्पन्न सगळ्यात मोठं स्रोत म्हणजे आपलं टाउन प्लॅनिंगचं आहे. आज जे आपण डेव्हलपमेंटचे प्रश्न आलेले 95 कोटी जातात 100 कोटी केले, पण त्याच्यापेक्षाही जास्त पैसे आपल्याला हजारो करोड रुपये या ठिकाणी मिळू शकतात. कारण एक छोटीशी जी रिडेव्हलपमेंट ज्याला 2.5 FSI आलेलं आहे, महापालिकेकडे प्रस्ताव पडून आहेत, पण आपल्या एकेकरपणामुळे जिथे 100%ची कुठे योजनाच नाहीये, आपणच म्हणायचे 100% म्हणून आणि ती जे लोकांच्या फायली थांबवल्यात त्या नवीन आयुक्तांना सांगून जो काय कायद्यामध्ये 70% ते लावून त्याचं सीसी दिलं तरी आपला 1000 करोड रुपये मिळतील. आणि दुसरा एक सगळ्यात मोठा प्रश्न साहेब एक ह्या ओसी आणि सीसी मधला आहे. जुईनगर, सानपाडा, कोपरखेरणे, त्याचप्रमाणे आमचा ऐरोली या भागामध्ये काही बिल्डिंग अशा आहेत, म्हणजे हजारो बिल्डिंग अशा आहेत की बिल्डरनी बांधल्या तेव्हा कमी पैशांनी बांधल्या. आता रेट वाढले तर बिल्डरला रेट वाढून पाहिजे, पण लोकांनी ताबा घेतलाय म्हणून बिल्डर त्यांना ओसी करून देत नाही. जर बिल्डर ओसी करायला मागतो तर बिल्डर जास्त पैसे वाढवून मागतोय फ्लॅट धारकांकडे, त्यांची सोसायटी करून देत नाहीत. नाही ह्या पण आहेत जुईनगरला आपल्या विदाउट सीआरजेडच्या पण आहेत. आणि काही ठिकाणी मग गोची करण्यासाठी बिल्डराने एक रूम जास्त बांधलाय, म्हणजे सोसायटी लोकांनी जाऊन आणि बिल्डर तक्रार करतो महापालिकेला की इनलिगल बिल्डिंग आहे म्हणून, पण आणि आमच्याकडे नुसतं पत्र आलं की लगेच इन्क्वायरी लागते. दुसऱ्या ठिकाणी असं आहे की काही ठिकाणी बिल्डर सोडून जातो म्हणून आर्किटेक्टच्या मागे लागतात, तर आर्किटेक्ट ब्लॅकमेल करतो. सोसायटी प्लॅनिंग टाकते की बाबा आम्हाला आर्किटेक्ट ब्लॅकमेल करतो, आम्ही काय करावं. तर अशा काही गोष्टी साहेब आहेत. तिथे जर त्या सोसायटीला जर अभेदन योजना काढली, बिल्डरला किंवा आर्किटेक्टची जर जाहिरात दिली पेपरमध्ये, जर तुम्ही यांना महिनाभरामध्ये जर ओसी करून देणार नसेल तर सोसायटीला आम्ही अधिकार देऊ, तर साहेब हजारो करोड रुपये आपल्या या महापालिकेमध्ये जमा होतील. तर ह्याचा एक प्रामुख्याने विचार करावा, कारण जुईनगरचे लोक खूप त्रस्त झाले. मग त्याच्यामुळे काय होतं, प्रॉपर्टी टॅक्स त्यांना ओसी नसल्यामुळे सगळ्याच ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स कमर्शियल लागतोय, पाणी कमर्शियल लागतंय. मग त्या लोकांनी करावं काय, 3 पटीने ते बिचारे करतात. तर त्याचा एक अभयदान योजना महापौर साहेब आणि आयुक्तमध्ये आपल्याला करावं लागेल. त्याचप्रमाणे साहेब सगळ्यात मोठं दुःख या गोष्टीचं आहे की मी त्याच भागातून आलोय, मी महापालिका शाळेत शिक्षण घेऊन आलो, पण साहेब आजचे जे नवी मुंबई महानगरपालिकेची जी महापालिकेचं जे शिक्षणाचं जे सूत्र चाललेलं आहे की ज्या पोरांची जशी चेष्टा करता येईल, जेवढी जास्त चेष्टा करता येईल तेवढी ही महापालिका करते. मला वाटलं शिक्षणाधिकारी संघवी आले काहीतरी चांगलं काहीतरी करतील, पण काही नाही, त्यांच्या हाताने काही झालं नाही, तेही पापाची वाटेकरी झालेले त्या ठिकाणी येऊन. आज शासनाने कोणता तरी एक निर्णय घेतला आणि अधिकारी बघा आपल्या परस्पर निर्णय घेत असतात आणि आपल्याला पटेल असेच निर्णय घेतात. मुलांना कपडे 2 वर्ष झाले मुलांना कपडे नाहीत, शाळेच्या पुस्तकं नाहीत. आता काहीतरी शासनाने निर्णय काढला की ते पैसे जमा करायला पाहिजेत, पण आमचे महापालिका शाळेत येणारी पोरं हे त्यांचे आईबाप हातावर पोट असणारी माणसं आहेत. आज जर त्या माणसाच्या घरात आज परवाना आमच्याकडे नाहीयेत. काही लोक माझी फेरीवाले धंदा करतात, महापालिका तो कचरा माल उचलून नेते. जर दुसऱ्या दिवशी जर त्यांना पोट भरायचं असेल, त्यांच्याकडे पैसे नसतील, तर या महापालिकेने जे 2000 रुपये त्याच्या खात्यात टाकलेले, पोरांच्या पुस्तक टाकले असतील, तेच पैसे काढतील आणि ते माल घेतील. मग उद्या माझ्या मुलांना पुस्तकं मिळायची नाहीत, माझ्या मुलांना वया मिळायची नाहीत, मग याचा अभ्यास कोणी करायचा. पण ह्या लोकांनी तात्पुरत्या एका ठेकेदाराला कुठेतरी मदत करण्यासाठी त्या ठेकेदाराच्या वरती चौकशी करण्याऐवजी वर्क ऑर्डर दिलेले असताना सुद्धा
ह्या लोकांनी ते काम थांबवलं आणि त्या ठेकेदाराच्या मदत करण्यासाठी ते पैसे खात्यात अजूनही खात्यात जमी झाले नाहीत. कारण आधार कुठल्याच आमच्या माणसाचं अकाउंट नाहीये. म्हणजे हे पैसे जाणार कुठे, ह्या पैशाचं गोड मंगल काय, म्हणजे खरी जी चेष्टा कोण करत असेल. मग एवढे जण आलं. काय झालं होतं मध्ये आमच्या 10 महिन्यामध्ये लहानपणी पाटील साहेब सोबत साहेब एक बुगू बुगोवाला यायचा, माहिती तुम्हाला. तर बुगू बुगोवाला यायचा तर रशी असे एक मोठा पांढरा त्याच्या हाताखाली काय म्हणतात त्याला नंदी बैल असायचा आणि त्याच्या हातात बुगूवाला एक रस्सी असायची. तर आम्ही लहान होतो म्युन्सिपल्टी शाळेत, तर आम्ही 10 पैसे चारणे दिले त्याला विचारायचो बाबा मी पास होणार का, तर म्हणायचं मग नाव घ्यायचा, हा अविनाश बाबा पास हो गया क्या, रशी हाच हलवायचा, मान हलवायचा. आम्ही म्हणायचं वा वा वा. तसं एक बुगू बुगोवाला इकडे आलं होतं आणि ते बुगू बुगोवाला जे काय म्हणायचं त्याच्यावरती सगळं मान हलवायचं. कधी कधी मग ते बुगू बुगोवाल्याचं काय व्हायचं, कोणी दक्षिणा माझ्या माता भावनेने काय आणून काय टाकायला लागलं तर लक्षात असायचं. मग कुणी ते नाव सांगितलेलं असायचं की सुनील पाटील का बैल का मान हलवे ना, मग त्याला चिडवायचं अरे तुझं बुगू मान हलवत त्यातून नापास होणार आहे. आणि अशी परिस्थिती या महापालिकेमध्ये गेली 10 महिने चालली होती की साहेब सेक्टर 9चा बाजार म्हणजे शोकांतिका बघा काय ती. सेक्टर 9 मध्ये असणारा बाजार कोर्टाचा निर्णय काय नाही, बाकी सगळे फेरीवाले बसलेत आणि त्या फेरीवाले कुठे बसून बसले तर माझ्या सेक्टर 9च्या नाल्यावरती नवी मुंबईच्या जनतेच्या आरोग्याचे खेळण्याचं काम कोण करत असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी करतायत. है ना. ते जे नाल्यावरती ज्या नाल्यातून खाली घाण निघते त्या घाणीचं साम्राज्य त्या भाजीवरती बसलंय. तिथे मोठ्या एका रात्रीमध्ये नाव आलं भाजी मंडई, मी स्वतः त्याचा विरोध केला तरी ह्या लोकांनी काय केलं म्हणून मी शांत बसण्याचं काम केलं की वेळ प्रत्येकाची येणार आहे. पण आज त्या ठिकाणी मी आज सगळ्यांना सांगतो आयुक्त मध्ये आपल्याला महापौरमध्ये आपल्याला जर हा भाजी मंडई ह्या महिन्याभरात जर उचललं नाही तर एप्रिलच्या 1 तारखेला 1 मेला 1 जूनला मी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे की नाल्यावरती जे भाजीपाला विकला जातोय त्याची जी दुर्गंधी नवी मुंबईची लोक खातायत तर त्यांच्यावर उपोषणाला बसणार मी या ठिकाणी जाहीर करतो. साहेब दुसरा प्रश्न असा आहे की आज 21व्या शतकातला आपण शहर म्हणतोय, या शतकामध्ये साहेब कुठे गुन्हेगारी खूप कमी आहे पण काहीतरी घटना आता नवीन घडतायत. नवी मुंबई शहर कुठेतरी सीसीटीव्हीनी वासाच्या 125 करोडची आपण तरतूद केलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत असे आपण सगळ्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे गावगावठाणाचा प्रश्न आहे सगळ्यांचा. आज फायर ब्रिगेड सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज साहेब मी फायर ब्रिगेडच्या आज सकाळीच काल माझ्याकडे एक साप आला म्हणून साप मी फायर ब्रिगेडच्या लोकांना घेऊन गेलो, साप पकडला. पण त्याने खंत व्यक्त केली साहेब की आज फायर ब्रिगेडमध्ये माझी माणसं कमी आहेत, काही रिटायर झाली, नवीन भरती नाही केली. हीच माझी माणसं 24-23 माणसं तास काम करतायत. पण ह्या लोकांना आम्ही पगार किती देतो माहिती, ओव्हरटाईमचं फक्त 160 रुपये देताना देतो. किती देतो ओव्हरटाईम? 8 तास काम करायचा पगार वेगळा आहे पण 24 तास काम करतो त्याच्या बदली त्याला फक्त 160 रुपये देतात. ते म्हणत साहेब जर नाईटला आम्ही थांबलो तर 160 रुपये आम्हाला खायला पण पुरत नाहीत. हा जो प्रशासनाला हे प्रशासनाला कळत नाही. इथे पैसे वाढवायला आपलं कळायला पाहिजे तर ह्या माणसांना कुठेतरी न्याय द्यायला पाहिजे. आणि ह्या ज्या गाड्या आलेल्या आहेत आपल्या, आता आपण गावगावठांमध्ये म्हणतो कधी कधी जसे मगाशी कोणतरी म्हणालं की आमच्या गावात कुठून जायचं तर आज आम्हालाच कळत नाही, तर त्या ठिकाणी आपल्या फायर ब्रिगेडच्या गाड्या जात नाहीत, रस्ता कमी. तर आता एक साहेब नवीन एक गाडी आली बुलेट ही फायर ब्रिगेड म्हणून, ती कुठल्या गल्लीमध्ये जाते, तिची एक टाकी असते ती बुलेटची. आता नवीन एक प्रयोजन आहे ती त्याची तरतूद आपण करावी. त्यांनी गावगावठांमध्ये जर काही छोट्या मोठ्या घटना घडल्या ते बुलेट फायरची गाडी त्या ठिकाणी जाऊ शकते आणि लोकांना सुविधा देऊ शकते. त्यासाठी मी ते फोटो वगैरे मी आणले, ते महापौर साहेब मी आपल्याकडे देतो. आणि साहेब दुसरा प्रश्न असा आहे की आता आमच्याकडे सगळं काय आहे, आमचे रस्ते होत आहेत, गटारं होत आहेत, चांगल्या शाळा होत आहेत. पण आता जे लोकांना गरज आहे एक चांगलं ब्युटिफिकेशन, माझं शहर सुंदर दिसावं. पण साहेब तेच डिपार्टमेंट आज सगळ्यात कचकाऊ डिपार्टमेंट म्हणजे गार्डन डिपार्टमेंट आहे. आज आमच्या गार्डनच्या लोकांना कळतच नाही की माती किती टाकायला पाहिजे, झाडं कुठे लावायला पाहिजेत, पाणी कुठे मिळतंय की नाही. आज सगळ्या नगरसेवकाची बोंब आहे की आमच्या गार्डनमध्ये खेळणी नाहीत, कोण तुटलेली खेळणी दाखवतोय, कोण काय दाखवत. साहेब आम्हाला का सांगावं लागतं, ह्याची तरतूद कुठेतरी झाली पाहिजे. आज मिनिटन एवढ्या मोठ्या ऐतिहासिक मिनिटन मी माझ्या चौपाटीवर बसवले, पाहिजे बरोबर ना, ऐतिहासिक आहे ते. ऐतिहासिक मिनिटन माझी बंद आहे. गेले वर्षभर दिवाळी गेली, हे गेलं, आता मे महिना आला तरी काम चालू आहे. सर ज्या गोष्टी आपल्याला नाही जमत त्या संस्थेला द्या, चालवायला द्या, तर तुमच्या हे चांगल्या चालू शकतात. पण त्या मुलांची सोय करण्यासाठी हा जो गार्डन डिपार्टमेंट त्याला कधी सेफलिंग करा. आणि ते कित्येक वर्ष एकाच डिपार्टमेंटला कोण कोण बसलेत ते जरा सेफलिंग करायचं काम करा थोडंसं, जेणेकरून बाकीच्यांना पण काम करण्याची संधी मिळेल. आणि जेवढे गार्डन आहेत एक ओपन जिमची कन्सेप्ट, चांगली कन्सेप्ट आपल्या नवी महापालिकेमध्ये आलेले आहेत आणि सगळे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. त्यामुळे ठराविक ठिकाणी ओपन जिम आपण लावावेत अशी आपणास विनंती करतो. साहेब आपल्या माध्यमातून सेक्टर 9 आणि 15 मध्ये क्रॉस करण्यासाठी आपण स्कायवॉकचं ओपनिंग आपण केलं.
तर फायलिंगसाठी काम कुठेतरी थांबलं तर त्या एखाद्या 25-30 लाखाचा निधी वाढतोय तर तो निधी आपण त्याची 50 लाखाची तरतूद करून तो काय होगा आम्हाला लवकर पूर्ण महापौरचा आपण द्यावा. तर स्वतः संदीप नाईक साहेब आमदार आणि आपण त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. तर मला वाटतं आपल्या कार्यकालामध्ये पूर्ण करून द्याल अशी अपेक्षा बाळगतो. साहेब दुसरा प्रश्न असा आहे की NMT परवा दुसरा साहेब गेली 8 दिवस मी BSTच्या टीव्हीवरती बातम्या पाहत होतो की BST बसच्या लोकांना कामगारांना पगार नाही म्हणून बातम्या सतत टीव्हीवर चालत होत्या. त्यासाठी त्यांचा पगार आता गेल्या 4-5 दिवसापूर्वी BSTने केलं. तशीच परिस्थिती आपली आहे. आपली परिस्थिती काही वेगळी नाही. आयजी जीवर बायजी उदार असं NMTचे आम्हीच अनुदान देतोय आणि आमच्या जीवर ते काहीतरी ऐकतात. ह्याने काहीतरी स्वतःच एक स्वतंत्र स्रोत निर्माण करायला पाहिजे. कुठेतरी जगाच्या बाहेर पडायला पाहिजे. कारण जो जाहिरातीचं काय आहे तिथे गोड बंगाल महापालिकेमध्ये आमच्या NMT मध्ये कोण जाहिरात घेतो काय घेतो आम्हाला माहित नाही. पैसे येतात आमच्या खात्यामध्ये 4 आणे जो घेतो त्याच्या रुपया. मला हा गणितच नाही कळलं त्या NMTचं जिथे पैसे यायला पाहिजेत. तर अशा आपल्याकडे मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधून एक वेगळं स्रोत त्या ठिकाणी निर्माण करावं आणि NMTची सेवेच्या पैशाचं योगदान करावं अशी आपणास विनंती करतो. सर एक दुसरा एक महत्वाचा म्हणजे नवी मुंबई 21व्या शतकातलं शहर आहे आणि एक सेल्फी पॉइंट आपल्या नवी मुंबईमध्ये कुठेतरी असावा आणि त्याची कुठेतरी आज मुंबईमध्ये सेल्फी पॉइंट चाललंय. तर सेल्फी पॉइंट आमची नेरूळचं जे आपलं आहे ज्वेल ऑफ नवी मुंबई तिथे असेल किंवा ऐरोलीत असेल आमच्या गवळीत असं कुठेतरी एक स्पॉट सेल्फी पॉइंट आपण निर्माण करायला पाहिजेत अशी आपण विनंती करतो. त्याचा आपण विचार करावा. चांगल्या प्रकारे आमच्या आणि मी सभापतींना मनापासून आभार धन्यवाद देतो की एवढ्या सगळ्या घडामोडीमध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवून म्हणजे मैं हूं तो मैं हूं तो बाकी कोई भी नाही असं न म्हणता तू कुछ भी हो पण मैं सभापती हो हे दाखवण्याचं काम आमच्या सभापतींनी केलं आणि एक चांगला बजेट त्या ठिकाणी त्यांनी सादर केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.